आज आपण पाहणार आहोत दुधाळ जनावरांना पशुखाद्य खरेदी करताना कोणती उद्दिष्ट असली पाहिजेत आणि पशुखाद्य वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे। दुग्ध व्यवसाय करताना आपण पशुखाद्यामध्ये मोठी गुंतवणूक करत असतो। अतिरिक्त पोषण मिळावं, भरपूर आणि सकस दूध उत्पादन मिळावं, तसेच दुधाळ जनावरांची होणारी झीज भरून निघावी, प्रजनन चक्र व्यवस्थित चालावं म्हणून आपण पशुखाद्य देत असतो। यामुळेच योग्य पशुखाद्याची निवड करताना फक्त दूध उत्पादनच नाही तर दुधाची गुणवत्ता, नियमित प्रजनन चक्र तसेच चांगला शरीर स्थितीचा गुणांक म्हणजेच बॉडी कंडिशन स्कोअर हा टिकून राहणे, जनावरांची उत्तम रोगप्रतिकारक शक्ती ही उद्दिष्ट देखील असली पाहिजेत। प्रत्येक वेळी पशुखाद्याच्या गुणवत्तेत बदल न होता ते मिळत राहिलं पाहिजे। दुधाळ जनावरांना पशुखाद्य पचनीय असलं पाहिजे, तसेच ते आवडीनं खाल्लं पाहिजे। चांगले पशुखाद्य निवडल्यावर त्याचे फायदे मिळण्यासाठी महत्त्वाच्या 4 गोष्टी लक्षपूर्वक समजून घेतल्या पाहिजेत। पहिली गोष्ट म्हणजे साठवणूक, दुसरी म्हणजे प्रमाण, प्रकार आणि देण्याची पद्धत। पशुखाद्य नेहमी सावलीत आणि हवेशीर जागेवर साठवलं पाहिजे। पशुखाद्य देताना प्रत्येक गाईला तिच्या दुधानुसार ठरलेल्या प्रमाणात मोजून दिलं पाहिजे। पशुखाद्य देण्यासाठी आपल्याकडे एक मापाचं भांड असलं पाहिजे, त्यामुळे पशुखाद्य योग्य प्रमाणात देता येतं। आणि चौथी गोष्ट म्हणजे जनावरांना त्यांच्या अवस्थेप्रमाणे पुढील प्रकारचं पशुखाद्य द्या। जास्त दुधाच्या गायी, मध्यम दुधाच्या गायी, आटलेल्या गाभण गायी, म्हशींचं पशुखाद्य, भाकड जनावरे, लहान वासरं, मध्यम वयाच्या कालवडी, मोठ्या कालवडी। जनावरांच्या प्रत्येक अवस्थेत गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार पशुखाद्याचा वापर केल्यास खर्चात सुद्धा बचत होते, दूध उत्पादन सुद्धा वाढतं, तसेच त्या अवस्थेतील गरजा पूर्ण होतात। यामुळे जनावरं वेळेवर माझावर येऊन गाभण राहण्यास मदत होते। पशुखाद्य देताना ते नेहमी कोरडे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असं केल्यास जनावरांमध्ये भरपूर लाळ तयार होते आणि पचन सुद्धा सुधारतं। जर पशुखाद्य हिरवा चारा, मुरघास तसेच कोरड्या चाऱ्यामध्ये मिसळून दिलं तर त्याचे आणखीन जास्त फायदे दिसून येतात। अशा प्रकारे आपण आपली सर्वात मोठी दैनंदिन गुंतवणूक योग्य प्रकारे योग्य उपयोगात आणू शकतो।